गोठ्यातलं नको करू. घोडं जर करायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबराच्या सोहळ्याचं कर. देवा तुला बैलच जर करायचा असेल तर गाड्याचा बैल नको करू. बैलच करायचा असेल तर माझ्या ज्ञानोबा तुकोबराच्या पालखीचा बैल कर. म्हणून होईल तोपर्यंत जीवन संतांच्या स्वाधीन झालं पाहिजे. महाराज सांगतात या संतासे निरवी हेची मज देई अनेक दुजे काही न मागे. तुझं मागायची काय गरज. अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. संसाराविषयी काही मागूच नका, कारण संसार कोणाचा पूर्णच झाला नाही. आपल्या बाप दाद्यापासून करत आलो हे आपण. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. हो देखत देखत ना तू पलटू तो ही तैसा झाला. देखत देखत ना तू पलटू तो ही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. विषय विषयाचा पडी पाडू गोर परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. संसार आतापर्यंत कोणाचा परिपूर्णच नाही झाला. ज्ञानोबराच्या 2 वेळा सांगतो बा दुःखाचे केने सुटले जे तर मरणाचे भले लोटले ते हे मृत्यू लोकीचे घडले हाट वेळे येणे. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैसे सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. मग संसार खोटा आहे खोटा आहे खोटा आहे. प्रत्येक कीर्तनकार कंबर बांधून तुम्हाला हेच सांगतो संसार खोटा आहे. तुम्ही बी अशा माना हलवतात असं वाटतं कीर्तन संपल्यावर काही मला जातात ते. मग कीर्तनकार सांगतोय तुम्ही ऐकताय तरी तुम्ही संसार का सोडत नाही. याचं कारण आहे सांगणाऱ्या कीर्तनकारानेच जर नाही सोडला तर ऐकणारे कधी सोडतील. संसारात अर्थ नाही म्हणून अर्थ कमवणारे कीर्तनकार जास्त झाले, त्याच्यामुळे संसार सुधरत नाही. आणि खरं वाटणं साहजिकच आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात. एखाद्या माणसाकडे 10-12 म्हशी आहे. म्हशी घेऊन शेतामध्ये गेला. आपली म्हैस दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ नये म्हणून आपण म्हशीला काय म्हणतो हल्या हो. हा शब्द आहे तुमच्याकडं का दुसरा आहे. दिवसभर हल्या हो हल्या हो हल्या हो हल्या हो करतं. रात्री घरी येतं म्हशी बिशी बांधतं दूध बीत काढतं डेअरीला दूध नेऊन घालतं जेवण करतं आणि झोपतं. दिवसभर हल्या हो करणारा माणूस रात्री झोपी सुद्धा हल्या हो करतो का नाही हो. याचं कारण काय. दिवसभर कशा चिंतन केलं त्यानं. म्हशीचं चिंतन दिवसभर केलं तर संध्याकाळी त्याला सुधर. अरे दिवसभर मोबाईल मध्ये बटन घालू हात बोट घालू घालू काही काही पोर रात्री झोपीत बी असं असं दिवसभर तेच केलंय ना. संस्कार येते. मग अनादिकालापासून करत आलेले संसार एवढ्या सहजासहजी कसा खोटा वाटेल. हे खोटं वाटतं. अजून सोपं उदाहरण सांगतो. पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती त्यावेळेस मी एसटीने प्रवास करायचो. नाशिक जिल्ह्यात एका ठिकाणी कीर्तन संपलं आणि झोपण्याची व्यवस्था केली माझी. ते म्हणे महाराज रात्रीची गाडी नाही सकाळी 8 वाजता पहिली गाडी आहे. मी आपलं कपडे वगैरे काढले लुंगी लावली आणि झोपायला गेलो. माझ्या अगोदर त्या घर मालकाचं पोरगं तिथं बाजीवर बसलेलं होतं आणि ते रात्री 2 वाजता असं असं करत होतं आबा. मी म्हणलं रात्री 2 वाजता कोणत्या देवाचं भजन करत असेल. मला थोडं डाऊटच आला पण म्हणलं जाऊ दे आपण थकलेलो आहे. मी झोपलो. सकाळी 5 वाजता मी स्वच्छालयाला उठलो तरी त्याचा हाच दणका चालू होता. मग तर माझी श्रद्धा एवढी वाढली मुरलीधर दादा. मी पहिला आंघोळ केलं आणि त्याच्या वडिलाचं दर्शन घेतलं. म्हणलं धन्य माता पिता तयाची. म्हणलं का हो दादा रात्री 1 वाजेपासून सकाळी 5 वाजेला तुमचं पोरगा असं असं करत होतं. किती धार्मिक आहे हो. किती भाग्यवान बाप आहे. तो बाप माझ्याकडे पाहायचा ना हसायचा म्हणे महाराज माझं पोरग माझं छेचे तसल्या भानगडीत नाही. म्हणजे आपण जी करतोय भानगड वाटते लोकायला महाराज. म्हणजे लोक महाराज लोकायला काय समजतात हेच मला कळत नाही. अरे बाबा हो धोत्र घातल्या शेंड्या घातल्या म्हणजे आम्ही पागल नाही रे. अख्खा महाराष्ट्र पागल केलाय मी. हे तुम्ही पागल आहे म्हणूनच आले ना. कोणाच्या याला जाता सभेला एवढे तुम्ही फुकट जाता का नाही जात. हे तुम्ही परमार्थासाठी पागल झाले. ज्ञानोबराय तुकोबरायसाठी पागल झाले म्हणूनच आलेले आहे ना. तो म्हणे महाराज माझं पोरग त्यातलं नाही. म्हणलं मग रात्री 1 वाजेपासून सकाळी 5 वाजेला तुमचं पोरग असं असं का करत होतं. त्याच्या बापानं जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणे महाराज आता 10-12 दिवस झाले आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं म्हणे. काय म्हणला बाप. आता 10-12 दिवस झालं ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं म्हणे महाराज. आणि जेव्हापासून पोरग सरपंच पदाला पडले तेव्हापासून झोपीत बी अस.
आता 10-12 दिवसाचं इलेक्शन जर तुम्हाला रात्री पाया पडायला लावत असेल तर अनादिकालापासून करत आलेले संसार एवढा सहजासहजी. पण संसाराचं वर्णन करत असताना महाराज सांगतात दुःख बांधवडी आई हा संसार सुखाचा विचार. म्हणून एवढा सुंदर नर्दे प्राप्त झालाय. महाराज सांगतात माणूस जन अनमोल रे मिट्टी में ना खोल रे अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एकदाचे गेलेली सत्ता परत मिळेल, गेलेला पैसा परत कमावता येईल, गेलेली बायको परत मिळेल, गेलेले पद परत घेता येईल, गेलेली जमीन परत घेता येईल. पण मायबाप लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तर 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही. बरं 2-2 कोटी रुपयाच्या बॅगे घेऊन लोक डॉक्टरच्या दारात उभे होते कोरोनाच्या काळामध्ये. डॉक्टर साहेब ऑक्सिजन द्या हो. नाही ऑक्सिजन भेटलं. पैशानं माणसं जगत नाही, सत्तेनं माणसं जगत नाही, आणि ओळखीनं सुद्धा माणसं जगत. आणि पैशानं जर माणसं जगले असते ते मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते महाराज. तिथं वशिलाच ठेवला नाही दहवान कोणाचाच. ज्याचं आलं त्याला, मग कीर्तनकार असो, गायक असो का वादक असो. काही लोक म्हणतात महाराज अर्ध्या तासाच्या आत जर पेशंट संभाजीनगरला गेला असता ना वाचला असता. अरे बाबा डॉक्टर जवळ असून पेशंट वाचत नाही. 3 मित्र होते, रस्त्यानं चालले, पल्सर गाडी 80च्या स्पीडनं गाडी आहे, आणि समोरासमोर ट्रकची त्यांची धडक झाली. मग सर्वात जास्त कोणाला लागलं पाहिजे, पुढच्याला, मधल्याला का मागच्याला? हा असू द्या असू द्या. समोरासमोर धडक झाल्यानंतर पुढच्याला लागलं पाहिजे, मधल्याला का मागच्याला? पुढच्याला. कारण की तो समोर धडकला, पण नशीब पा पुढच्याला काहीच होत नाही, मागचं उडून शेतात पडतं त्यालाही काही लागत नाही, आणि मधलं मेल्याशिवाय राहत नाही. आता इथं काय लावणार आहे तुम्ही? इथं फक्त एवढंच लावायचं, ज्याचं आलं त्याला जावं लागतं. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. जाण्याच्या अगोदर सावध व्हा. देह जाणार जाणार असे काळू बखाणार, 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 जाणार जाणार असे काळू बखाणार, देह 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 जाणार जाणार असे काळू बखाणार. देह जाण्याच्या अगोदर सावध व्हा गड्यानो. कल करे सो आज करो, आज करे सो अभी, शुभस्य शीघ्रम. चांगल्या गोष्टीला वेळ नका वाया घालू. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो, मृत्यूच्या हरी वाचून आलो, येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. उर्वरित काळ देवाच्या चिंतनामध्ये घाला. 24 तास देवानं तुम्हाला दिलेले, त्यातले 23 तास राजकारण करा, त्यातले 23 तास व्यवसाय करा, धंदा करा, शेती करा, उद्योग करा, व्यवसाय करा, पण 1 तास माझ्या देवासाठी देत चला. तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या, तो तुमच्यासाठी वेळ देईल. तुम्ही जर त्याच्यासाठी वेळ नाही दिला तर तो तुमच्यासाठी वेळ देणार. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून. त्याच्या अगोदरचे सर्व प्रमाण वाचा. सोडविना राजा, सोडविना बंधू, सोडविना माय, सोडविना बाप, सोडविना कामिनी, म्हणजे बायको सुद्धा सोडवणार नाही. मग सोडवणारा जर देव आहे त्याच्यासाठी वेळ काढा. करा रे बापानो साधन हरीचे,
झनिकरणीचे करू नका लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणवा वेळोवेळा हा सुख सोहळा तुकोबराय सांगतात विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना दानी तुले द्या मज दिना म्हणे तुके या बंधू राम म्हणा. देवाचं चिंतन करा. खूप चांगला आहे हो माझा देव. देवाचं चिंतन केलं माणूस वाया गेला असा एकही माणूस नाहीये इथं. जेवढ्या काही मायमावल्या बसलेल्या मायानो खरं सांगा, खोटं बोलू नका. एखादी तरी बिचारी अशी असेल ना तिचा नवरा दारू पित असेल, हात वर करा बरं. अरे बापा रे मावशी थांबा. ते बावळं इकडे बसेल असेल तर तुम्हाला हाणत आणत घरी नेईल बरं. अजिबात हात वर करू नका. फक्त तुम्ही माझ्याकडे पहा. ऐका ना, मला माहित आहे कोणत्या मायमाऊलीचा नवरा दारू पितो. तुम्ही मानसशास्त्राचा तज्ञ हो. कोण माणूस कुचका आहे, कोण माणूस पैसे घेतले परत देत नाही, कोण माणूस माघारी शेण खातोय, सगळं मी चेहरा पाहून सांगू शकतो. दररोज माणसातच आहे महाराज मी. ताण नका घेऊ. मग माया खरं सांगा, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? मान सुद्धा नका आलू, कॅमेरे चालू आहे. फक्त माझ्याकडे पहा तुम्ही. असं वाटतं ना तुम्हाला तुमचा नवरा दारू सोडाव? मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. कॅमेरे सगळे लक्ष देऊन ऐका. ही काही भोंदुगिरी नाही चालली, बोवाबाजी नाही चालली, काही अंधश्रद्धा नाही. लाईव्ह बोलतो मी तुम्हाला. मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील नारदाच्या गादीवर सांगतो मी, कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही माय मावले तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र सांग. काय घ्यायचं ते घे बाबा, पण आणि दारू कशानं सुटत नाही. ना कोणत्या डॉक्टर कून, ना कोणत्या बाबा कून, ना कोणत्या राखीनं, कोणत्या इंजेक्शन. तुम्हाला असं वाटतं की इंजेक्शन दारू सुट्टी? आमच्या गावचे बावळे क्रुझर भरून गेले त्या साताऱ्याला. हे पेतपेतच गेले अण्णा तिथपर्यंत. 50,000चं इंजेक्शन टोचलं, हे पेतपेतच घरी आले. दारू सुटली. आणि इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकाने झोपीत इंजेक्शन दिले असते. मेल्या दारू पितो का तू? पोचून झोपीत 1200 रुपयाचं रेमडेसिवीर संकट काळामध्ये आपण 50,000ला घेतलं की नाही? 60-60 हजाराला घेतलं. तुमच्या बायकानं कानातलं नाकातलं सगळं मुलं असतं. मेल्या दारू पितो का? 50,000चं इंजेक्शन लाखानं आणलं असतं, झोपीत घातलं. मेल्या दारू इंजेक्शनानं दारू सुटत नाही. मग माया हो, तुम्हाला असं वाटतंय ना बाकी सगळं कीर्तन विसरू द्या, एवढं वाक्य ध्यानात ठेवा. तुम्हाला असं वाटतंय ना तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही. मी संप्रदायाचा म्हणजे वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. आणि संप्रदायामध्ये आमच्या फक्त एकच मंत्र आहे, रामकृष्ण हरी. कोणता मंत्र आहे? सकाळी स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत मायमावल्यानं तुमच्या तोंडाला काहीच काम नाही. हाताला पायाला डोळ्याला काम आहे. उद्यापासून फक्त श्रद्धेनं करा. 1 रुपया ऍडव्हान्स नको तुमच्याकडून मला. दारू सुटल्यानंतर काय तुम्हाला 2-4 एकर माझ्या नावावर करायची. तुम्ही नंतर आमच्या चौधरी महाराजांना फोन केलं, ते मला भेटतील, मी आपण करून घेऊ ते. पण अगोदर 1 रुपया नाही. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत उद्यापासून करून तर बघा. याला काही पैसे नाही लागत. फक्त श्रद्धेनं म्हणा. पांडुरंगाची मूर्ती समोर आणून फक्त म्हणा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. असं जर 1 तास भजन केलं माया होतो 5,000 वेळेस नामस्मरण होतं. आबा किती वेळेस होतं? 5,000 वेळेस. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो माया हो. सकाळचं एकदा आणि संध्याकाळचं एकदा. मग सकाळचं 5,000, संध्याकाळचं 5,000. नामस्मरण किती झालं माया हो? किती? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण आणि तो प्रसाद होईल महाराज. काय होईल तो? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त श्रद्धेनं 2च महिने खाऊ घाला. त्यानं जर नाही दारू सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून देईल. तुम्ही म्हणसाल महाराज एवढं ठाम तुम्ही का बोलता? तुम्हाला पुरावा देतो. लगेच महाभारतात जाऊन परत भारतात येऊ आपण. ऐका. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले. हस्तिनापूरचे राजे झाले 5 पांडव. भगवंत द्रौपदी मातेला 5 पांडवाला भीष्माचार्यांकडे घेऊन गेले. भीष्माचार्य हस्तिनापूरचे राजे झालेले. कोण? 5 पांडव. त्यांना धर्माचं ज्ञान सांगा. आणि धर्माचं ज्ञान सांगत असताना द्रौपदी असली. भीष्माचार्यांना राग आला. द्रौपदी, 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे तू, हसण्याचं कारण काय? द्रौपदीने हात जोडले. बाबा मला माफ करा, क्षमा करा. आज तुम्ही माझ्या नवऱ्यांना धर्माचं ज्ञान सांगता. राजधर्म, स्त्रीधर्म, योग धर्म. त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता बाबा? ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता. भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागल्याने भीष्माचार्य द्रौपदीला सांगतात, द्रौपदी
त्याही वेळेस तुला वाचवायची इच्छा होती माझ्या अंतःकरणामध्ये, त्याही वेळेस तुला मदत करण्याची इच्छा होती माझ्या अंतःकरणामध्ये. पण द्रौपदी सांगू का तुला, मी दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. काय झाली होती? अरे मग दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारख्या महात्म्याची बुद्धी जर भ्रष्ट होऊ शकती, तर नामरूपी प्रसाद खाल्ल्यानंतर भ्रष्ट झालेल्या बेवड्याची बुद्धी का चांगली होणार नाही महाराज? तुम्ही उद्यापासून सुरू करा. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकी, म्हणून महाराज सांगतात राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी. बाकीचं काय सांगितलं? काहीच नाही सांगितलं साधू संतांनी. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना. आणि हे जर कोणामुळे प्राप्त होत असेल तर ते फक्त संतामुळे प्राप्त होत आहे. म्हणून तुकोबराय देवाला विनंती करतात, मागता देवा त्या संताच्या स्वाधीन माझं जीवन कर. आणि प्रत्येक साधूने जीवनामध्ये सर्वात मोठं जर काम काय केलंय, बीज वाढवावे नाम विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हात वर करा बरं सर्व. वा 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 करा सर्व. कॅमेरेवाले यांचे हात घे दादा सगळ्यांचे. वा वा वा. एक टाळी, एक बोल, एका ताला स्वरात. पंढरपूरच्या पांडुरंगाला सुद्धा कळालं पाहिजे की महाराष्ट्रात फक्त एकच पंढरी नाहीये, शेलूत सुद्धा प्रति पंढरपूर या ग्रामस्थांनी तयार केले. केले हात वर सर्वांनी. हा तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हो तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हो विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा